नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज ज्या भरतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत ती म्हणजे सिलेक्शन पोस्ट फेज 14. ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत दरवर्षी राबवली जाते आणि यावर्षी या भरतीमध्ये 3000 पदे जवळपास भरली जाणार आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते 13 एप्रिल 2026 पासून 4 मे 2026 पर्यंत भरण्यात येणार आहे. लास्ट डेट जी 4 मे 2026 पर्यंत आहे आणि याची एक्झामिनेशन जे आहे ते जून 2026 मध्ये टेंटेटिव्ह होणार आहे. आपण सर्वांनी SSC MTS GD CHSL CGL याबद्दल ऐकलं असेल, पण सिलेक्शन पोस्ट एक अशी भरती आहे ज्याबद्दल आपण जास्त तेवढं ऐकत नाही. कारण ही भरती ही एखाद्या पोस्टसाठी नसते, तर त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढेही डिपार्टमेंट्स आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये ज्या भरती वेगवेगळ्या प्रकारचे जे पदं असतात, जे ह्या जनरल पदांमध्ये टाकता येत नाही अशा पदांना मिळवून एक वेगळी भरती घेतली जाते, ती म्हणजे सिलेक्शन पोस्ट. यामध्ये 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि वेगवेगळ्या कोर्सेससाठी स्पेशलाइज्ड पोस्ट असतात ना, त्या पोस्टवर ते क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स असेल तोच व्यक्ती हा फॉर्म भरू शकतो. आता याबद्दल आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहू. सर्वप्रथम इलिजिबिलिटी इंडियन नॅशनल असलं पाहिजे आणि त्यानंतर एज लिमिट 1/1/2026 नुसार 1/1/2026 पर्यंत एज लिमिट हे वेगवेगळ्या पदांसाठी, काही पदांसाठी 18 ते 25, काही पदांसाठी 18 ते 27, 18 ते 28, 18 ते 30, 18 ते 35, 20 ते 25, 20 ते 30, 21 ते 27, 21 ते 28, 22 ते 28 अशा वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी एज दिलेली आहे आणि ती 1/1/2026 कॅल्क्युलेट होणार आहे. आणि बाकी SC ST OBC PWBD यांसाठी एज रिलॅक्सेशन खालीलप्रमाणे आहे. ॲप्लिकेशन फी ही 100 रुपये राहणार आहे आणि SC ST OBC SC ST PWD एक्स सर्व्हिसमन आणि विमेन यांना फीस लागणार नाही. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर्स आपल्या महाराष्ट्र हा WR रिजनमध्ये येतो, वेस्टर्न रिजनमध्ये. तर वेस्टर्न रिजनमध्ये हे सगळे सेंटर्स आहेत आणि हे ऑफिस आहे SSCचं रिजनल ऑफिस. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन. तर हा वेगवेगळ्या पोस्टसाठी एकच एक्झाम होणार आहे. पण जर तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी भरलं असेल, 12वी लेवलसाठी भरला असेल आणि मॅट्रिक्युलेशनसाठी भरलं असेल तर तुम्हाला 3 एक्झाम्स द्यावी लागतील. प्रत्येक लेवलसाठी एक एक्झाम होणार आहे. तर त्यामध्ये 4 विषय आहे: जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश. जनरल इंटेलिजन्स रिजनिंगचे 25 प्रश्न 50 मार्कांसाठी आणि 15 मिनटं प्रत्येक सेक्शनला 15 मिनटं मिळणार आहे. 15 मिनटानंतर ते सेक्शन क्लोज होईल. त्यानंतर जनरल अवेअरनेस GK साठी 25 प्रश्न 50 मार्क, मॅथसाठी 25 क्वेश्चन 50 मार्क आणि इंग्लिशसाठी 25 क्वेश्चन 50 मार्क. आणि हे सगळे 15-15 मिनटासाठीचा सेक्शन खुलेल आणि 15 मिनटानंतर तो आपोआप क्लोज होऊन जाईल. 15 मिनटामध्ये 25 क्वेश्चन आपल्याला करायचे. नेगेटिव्ह मार्किंग ही 0.50 म्हणजे 1/4 आहे. प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 1/4 इतकी नेगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 2 मार्कापैकी अर्धा मार्क कटेल. सिलेबस आहे मॅट्रिक्युलेशनसाठी जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज. त्यानंतर हायर सेकंडरीसाठी हा सिलेबस आहे जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज. ग्रॅज्युएशनसाठी सिलेबस थोडा मोठा आहे. या PDF च्या लास्टमध्ये आपल्याला
WR रिजनसाठी वॅकन्सीज दिलेल्या आहेत, जसं की WR 10126 ही मल्टीटास्किंग स्टाफची वॅकन्सी आहे. ती आहे मेटलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये. आणि लेवल 1ची पोस्ट आहे मॅट्रिक्युलेशन. त्यामध्ये SC ST OBC PWED या सगळ्या जनरल ह्या पोस्ट किती जागा आहेत त्याबद्दलसुद्धा याच्यात माहिती दिली आहे. आणि प्रत्येक पोस्टसाठी काय इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे, काय एक्सपिरियन्स आहे, यासाठी वर दिलेली जी ही लिंक आहे, या लिंकवर क्लिक करून आपण तिथे पोस्ट कोड सिलेक्ट करून त्या पोस्टबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता, की त्याला किती एक्सपिरियन्स काय लागतो, काय सर्टिफिकेट, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन ती ते मागितलेली आहे. त्यानंतर नुसार आहे ते काही 10th लेवलच्या मॅट्रिक्युलेशनच्या पोस्ट आहेत, ग्रॅज्युएशनच्या पोस्ट आहेत. अशा 35हून जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे इथे.